येते तू ए चलिए ठीक है चल मैं जाते हैं चल बाय चलो लीना बाय। हॅलो गुड मॉर्निंग एव्हरीवन। तर तुम्ही बघितलं असेल मी लीनाकडे सोडलंय कॅटूला आणि गेली होती मार्केटला आणि खरंच खूप दमायला झालं बापरे। आणि आता इथे आणले भाजी तर इथे आणले मी वांगी वगैरे घेऊन आली आहे, भेंडी घेऊन आली आहे, मस्त भरता करेल पण आज मच्छी करणार आहे, खोबरं वगैरे घेऊन आली आहे। लीनाकडे सोडली कॅटूला आणि लगेच गेली मार्केटला आणि आम्हाला लागतात मिरच्या आणि घेऊन आले मस्त बांगडे, आमच्या इथे खालीच भेटले बांगडे आणि मच्छी झाली महाग म्हणून जेव्हा बोंबील भेटत होते मस्त मजेने खाल्ले आम्ही आणि आता संपले। मला मस्त बांगडे भेटले, किती आहेत 4 आहेत, छान आहेत मस्त। आता हे बांगडे करेन, बांगड्यांचं कालवण करेन आणि माझ्यासाठी आता अंडा फ्राय करते आणि माझ्या बुब्बूला बोंबील घेऊन आलेत पण आता आज महाग भेटले, 200ला भेटले आणि हे आज आणि हे 100ला 4 बांगडे आणि एकदम फ्रेश आहेत। तर कालवण करेन आणि त्यासाठी फ्राय करेन आणि आता माझ्यासाठी नाश्ता करून घेते। हे आता मी असंच ठेवते, एकदा नाश्ता झाल्याच्या नंतर सर्व दोन्ही पण साफ करून घेते। आणि आता मी तव्यावर ना पाणी थोडंसं टाकते, म्हणजे मी हे आपलं इन्स्टावर चेक केलेलं, इन्स्टावर एक व्हिडिओ बघितला होता, नॉनस्टिक तवा नसेल ना तर माझा चपातीचाच आहे तर त्याच्यावर थोडं पाणी शिंपडलं तर आता बघते अंडा बरोबर होतो काय। आणि मस्त ब्लॅक पेपर टाकते, मला आवडतं ब्लॅक पेपर, मिरच्या असते फास्ट ठेवलं गॅस। तेलला थोडं कमी झालं त्याच्यामुळे थोडं चिपकतंय, नाही तर बरोबर होतं परफेक्ट होतं। जाऊ दे आणि मी आणणार होती पुरी भाजी पण इतकी गर्दी होती तिकडे म्हणून आली, मी बोली जाऊ दे आता अंडा पावच खाते। आणि हा ब्लॅक पेपर एव्हरेजचा मस्त आहे। चले हा झालाय परफेक्ट, दाखवते। परफेक्ट कुक झालाय तर आता मी नाश्ता करून घेते, रेडी आता मी खाऊन घेते। तर आता इथे मी जेवण करायला घेते, बांगडे तर साफ करूनच आणले, फक्त वॉश करून घेते आणि बोंबील साफ करून घेते, बोंबील पण साफच करून घ्यायला पाहिजे होते, ते बोंबील साफ करून घेते, हे तर वॉश करून घेते आणि मी दाखवते बांगड्याचं कालवण कसं करते। लास्ट टाइम दाखवलं होतं तरी पण आज एकदा परत दाखवते आणि आता फटाफट साफ करून घेते।
आणि आता इथे मी घेतलंय खोबरं, अद्रक लसूण, लाल मिरची पण घेतली आणि कांदा टमाटर घेतलाय. आणि इथे बांगडे मस्त स्वच्छ धुवून घेतलेत, बोंबील पण स्वच्छ धुवून घेतलेत. आणि आता ही पूर्ण वाटण मी करून घेईन. आणि कढईमध्ये तेल आणि पाणी गरम करायला ठेवलं एका साईडला. आणि इकडे आहे माझं टाईमपास चालू. तर तेल टाकले मी कढईमध्ये आणि त्याच्यानंतर तो आपण वाटलेला मसाला होता तो मी टाकेन. एकदम इतकं टेस्टी झालं होतं ना, असं तुम्ही करा. मी तर अशीच बनवते ओल्या खोबऱ्यामध्ये. खूप छान झालं होतं. आणि मला ना आंबटपणा खूप आवडतो त्याच्यामध्ये, म्हणून मी चिंचेचं पाणी टाकते. अगोदर मी कोकम वगैरेच टाकायची, पण आता ते चिंचेचा मला खूप चांगला टेस्ट येतो. तर हे चांगलं, आणि हे वाटण ना चांगलं 5-10 मिनटं स्लो गॅसवर ठेवायचं तेल सुटेपर्यंत. आणि मग मसाले वगैरे ॲड करायचे ते तुम्हाला मी सांगते पुढे. आता ह्याच्यामध्ये मी मीठ टाकते आणि मसाल्यांमध्ये पण हळद, लाल तिखट आपलं आणि धना पावडर, बस एवढंच. आणि मस्त मिक्स वगैरे करून ठेवायचं आणि 5-10 मिनटं ठेवायचं स्लो गॅसवरती. आणि मी लाल मिरची पण घेतली आहे मस्त कलरसाठी, मस्त छान कलर येतो. आणि जेवढं तुम्हाला करी पाहिजे ना तेवढं तुम्ही पाणी वगैरे ॲड करा. आणि बस काय नाही, जर ते 5-10 मिनटामध्ये रेडी होतं. आणि नंतर तुम्ही अजून पुढे रेसिपी बघा मी कशी करते. आणि कॅटूला घेऊन आली होती लीना, आणि तिला पण बोलली आता तू आली असं जेवणच जा करून. आणि खरंच खूप मस्त झालं होतं. आणि तुम्ही पण अशीच करा रेसिपी. तुम्ही करतच असेल असं वाटणामध्ये, ज्यांना नसेल त्यांनी तुम्ही करू शकता, असं बनवू शकता. तर तुम्ही आता पुढे पूर्ण व्हिडिओ बघा कसं काय आहे, कसा माझा दिवस जातो आहे. Yes, Mama. Where Dada? Papa, Papa. Papa, where's Papa? Huh? Di, call Didi. Di. Tai. कड़ी कैसी है वो? Where's Tai? Call Tai. Sapna Didi. Di. Where's Mama? Where's Mama? निन्नी आ रही है उसको, निन्नी आ रही है. आम्ही आता इकडे जेवून घेतो. इकडे कॅटू साठी पण आता ती खाणार नाही, तर आता आम्ही जेवून घेतो. कॅटू आ तुला जेवून दे हा प्लीज. हा मम्मा जा डॅडूकडे जा, डॅडूला सताव. येतो झोपणार ना? झोपणार की नाही? मग तू इथे झोप ना. अरे बापरे कैसे चिपक गई है. कॅटू असं नाही करायचे. ये चल. 6:30 वाजलेत. कॅटू झोपले, आता उठेल. आणि तिच्यावर आज मी पण झोपून गेली. मला ना नाही आवडत दुपारी झोपलेलं, कारण रात्री झोप नाही येत. मग काय आता उठेल ती पण. आणि केस वगैरे विंचरून घेतली आहेत. हां उठली. आणि घरची कामं काय संपतच नाही. आता इकडे पसारा वगैरे आहे तो साफ करून घेते. हे सर्व पसारा आहे चेअरवरती, सर्व साफ क्लिअर करून घेते. बघू जर नंतर कॅटूला बाहेर घेऊन गेली तर पहिलं हे सर्व साफ करते. खरंच पण घरचं ना म्हणजे काम संपत नाही. कॅटू पण उठले तिकडे, आता तिला पण काहीतरी खायला देते. मग भेटू आपण नंतर. सर्व घडी वगैरे करून ठेवते कपाटमध्ये. आणि मिरर पण साफ करून घेते. आणि इथे कर उठलाय, माझी बुब्बू उठली आहे. कॅटू चलो उठो हा मम्मा. हा तू काय खाणार आता? आता ती आहे झोपेत. बाहेरचे पण कपडे काढते.
बाबाचे वगैरे पण आता कपडे काढते येते. तर इथे आम्ही घेतलंय नाश्ता करायला. माझ्यासाठी घेतली ब्लॅक कॉफी घेतली आहे आणि ब्रेड बटर घेतले, जॅम पण घेतलंय आणि इथे माझे कॅटू पण बसले आहे. बुब्बो चल घेऊया, आपण खाऊन घेऊया सोनं. वरती बस, इथे मम्मा बरोबर बस. मम्मा पण खाते बघ, मम्मा पण खाते. तिच्यावर असं टाइमपास करून ना माझी अशी कॉफी पण एकदम थंड होऊन जाते. कॅटू काय करते? हा कोणी दिला? तूने दिला स्टॅम्प? हा काय करायला? बघ तुला टिश्यू पेपर दिलाय ना बुबू, बस याच्यावर करा. बघितलं नाही, तिला माझा हातच पाहिजे. तर आता इथे झाले माझी कोथिंबीर वगैरे साफ करून आणि आता मी ह्याच्यामध्ये ठेवते. टिश्यू पेपर वरून ठेवला ना मग चांगलं चालतं एकदम. आता ही काय हप्ता बरं, हा चालेल आरामात. कॅटू नाही ते नाही मिक्स करायचं. आणि आमचं पार्सल पण आलं आहे ज्याची आम्ही वाट बघत होतो एवढ्या दिवसापासून. आता ते बोललेत की मी वरती नाही जमणार, आता मला जावं लागेल खाली. पण आता काय माहिती कधी येतात आहे. सोनू थांब बुब्बू. आता असं टिश्यू पेपर ठेवते. चल झालं. मेथी पण होती, ती पण साफ करायची होती, पण जाऊ दे आता ते उद्या करेन, नाहीतर नंतर करून घेईन. कॅटू काय करते? काय करते तू बघू? अरे बाबा, अरे बाबा. हा गुंडा 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 गुंडा. कॅटू मम्माला दे प्लीज. दे ना बघू प्लीज, दे ना, दे. चल दे लवकर दे. आवडलं ना, तिला चिक्की दिली आहे. आणि आता मी जाऊन आली आहे खाली आणि जे मला पाहिजे ते तर येतच नाही. हे मी स्ट्रॉ ऑर्डर केलेलं ते आलंय. ते काका मला बोलले की 2 ऑर्डर्स आहेत करून, पण सुप्रिया दुसरी अजून एक होती, माझं नव्हतं ते, तर माझं एकच पार्सल आलंय. हा ते खेळायचं नाही. दे ना कॅटू, मम्माला पण पाहिजे ना. हा नाही देणार. दसरा चालू आहे. आणि काय चालू आहे कॅटू? काय करते? मम्मा सारखी ब्लॉग काढते तू. इथे पसारा करून ठेवलाय. माझा पूर्ण दिवस घरच्या कामामध्ये बिझी. तसं तर मी 8 नाही 9 वाजेपर्यंत जेवते, पण आज एकदम पोट भरलंच होतं, तर आता मी जेवून घेते. दुपारचंच आहे जेवण, तर मी 2 टायमाचं करते. कोण सारखं सारखं करत राहणार आहे. तर तिकडे मी बोंबील फ्राय करून घेतले आहेत. इथे कॅटूच्या बॉटल्स बॉईल करते आणि आता कालवण घेते, जेवते वगैरे आणि पसारा वगैरे उचलते. बिछाना वगैरे करायचं आहे. काय झोपेपर्यंत कामं चालूच असतात. मग तिला दूध वगैरे द्यायचं आहे म्हणून आज लवकर तिला बोंबीलच फक्त दिले होते, ते तिने खाल्लंय. चार्ज करावा लागेल, माझी चार्जिंग संपली आहे ना त्या जुन्या फोनची, तर ती बोलते चार्ज करायला. व्हिडिओ काहीच दिसत नाही ना. तर आता इथे घेतलंय जेवण, जेवून घेते आणि इथे मी आता सिरीज बघते. माझं जेवण वगैरे पसारा वगैरे उचललाय, बिछाना पण आमचं झालाय आणि हिची अजूनपर्यंत मस्ती चालूच आहे. ते झोपेपर्यंत चालूच राहणार आहे. तिला दूध वगैरे पण द्यायचं आहे. दाखवते ती काय करते आता. कॅटू काय करते तू? हे स्टॅम्प आहे ना, ते पूर्ण ती घाण केला आणि तिच्याकडून आता घेऊ पण नाही शकत. ॲलिक्स गेला तर ती रडत बसली होती, आता तिने ते घेतले आणि घाण करत बसले. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज
लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया आता उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय. बाय बाय.